आज मुंबईमध्ये 15% पाणी कपात असणार आहे। पिसे बंधाऱ्यातील पाणी गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचं काम हाती घेतलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे पाणी जपून वापरावं मुंबईकरांनी असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलेलं आहे। पाणी गळती रोखण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचं काम तिकडे सुरू असल्यामुळेच आज 15% पाणी कपात मुंबईमध्ये असणार आहे। प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। विक्रांत, नेमका मुंबईतल्या कुठल्या भागामध्ये पाणी कपातीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे आणि हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल ज्याच्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकेल? रिद्धी, खरं तर मुंबईच्या संपूर्ण म्हणजे मुंबई महानगराच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये आज 15% पाणी कपात करण्यात आलेले आहेत। काम जे आहे रबरी ब्लॅडरचं ते काम कालच पूर्ण झालेलं आहे, मात्र तिथे गळती जी आहे ती सुरू झालेली असल्यामुळे त्या बंधाऱ्यामधल्या पाण्याची जी पातळी आहे ती कमी करून मग ते काम करावं लागलं होतं आणि त्यामुळे आता ती जी पाण्याची पातळी आहे ती पुन्हा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे। त्यामुळे महानगरपालिकेकडून आता एक दिवस 15% पाणी कपात जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। खरे तर पाचसा धरणातून पिसे बंधाऱ्यात पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे, मात्र ती जी पाण्याची पातळी आहे ती पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर 100% पाण्याचा पुरवठा जो आहे तो केला जाऊ शकतो। मात्र आजचा दिवस 15% पाणी कपात असणार आणि महानगरपालिकेकडून कालच या संदर्भातली कल्पना देऊन मुंबईकरांना जे आहे ते पाण्याचा जो वापर आहे तो मर्यादित आणि जपून करावा अशा प्रकारचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं होतं। जी विक्रांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।